सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवलीमध्ये तुळशी विवाह उत्साहात संपन्न। कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे 4 दिवस तुळशी विवाह लावला जातो। तुळशीला विष्णुप्रिया असेही संबोधले जाते। तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही योग्य आहे। काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व 5व्या दिवशी तुळशीचा विवाह विष्णुदेवाशी लावतात। डोंबिवली पश्चिम भरतभोईर नगर येथील शांताराम कॉलनीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये तुळशी वृंदावनास कुंडीची घेरू व चुन्याने रंगरंगोटी करून सजविण्यात आले होते। त्या तुळशी वृंदावनात बोर, चिंच, आवळा, सीताफळ, कांद्याची पात ठेवून त्यावर मांडव म्हणून उसाची खोपटी करण्यात आली होती। तुळशी वृंदावनासमोर अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून ढोल ताशांच्या वाद्यात विवाह लावण्यात आला। केशवसृष्टी भाईंदर येथे दिनांक 4 जानेवारी 2014 रोजी सूर्यकुंभ विशाल सोलार कुकिंग कार्यशाळेत एकाच वेळी 3000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। केशवसृष्टी संस्था आणि अरहम युवा ग्रुप यांनी सूर्यकुंभ ऊर्जा स्वावलंब की ओर या संकल्पनेवर संयुक्त प्रयत्नाने जगातील पहिली विशाल सोलार कुकिंग कार्यशाळेचे आयोजन केले आहे। केशवसृष्टी भाईंदर उत्तम येथे दिनांक 4 जानेवारी ते 5 जानेवारी 2014 रोजी हे आयोजन करण्यात आले आहे। केशवसृष्टीमध्ये दरवर्षी केशवसृष्टी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते। यंदाचे 25वे वर्ष असल्याने केशवसृष्टीचे सर्व शैक्षणिक प्रकल्प आणि मुंबई उपनगर ठाणे जिल्ह्यातील शाळांचे विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी होणार असून स्वतः सोलार कुकरवर खाद्यपदार्थ शिजवून खाणार आहेत। अपारंपरिक ऊर्जेचे उपयोग, महत्त्व, आवश्यकता आणि प्रत्यक्ष उपयोगितेचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा हा या कार्यशाळा आयोजनाचा उद्देश आहे। सूर्यकुंभ ही जगातील पहिली विशाल सोलार कुकिंग कार्यशाळा असून एकाच वेळी 3000 विद्यार्थ्यांचा सहभाग होणार आहे। इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सूर्यकुंभ सोलार कुकिंग कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना एक सोलार किट देण्यात येणार आहे, ज्यामध्ये सोलार कुकर, ॲल्युमिनियम बॉक्स, पाणी बॉटल्स, स्मृतिचिन्ह, कॅप, ज्यूस, प्रमाणपत्र या गोष्टी देण्यात येणार आहेत। या सूर्यकुंभ ऊर्जा स्वावलंब की ओर या सोलार कुकिंग किटचे फी 350 रुपये आकारण्यात येईल। ही सर्व माहिती देण्यासाठी केशवसृष्टी व अरहम युवा ग्रुप यांनी सोमवार दिनांक 12 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेतली होती। या प्रसंगी सतीश सिन्नरकर, डॉक्टर अलका मांडके, डॉक्टर अस्मिता हेगडे, राजेश कोठारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आरोग्य फिटनेसवर आधारित डू यू नो या पुस्तकाचे प्रकाशन प्रेस क्लब मुंबई येथे संपन्न झाले। योग्य आहार घ्या आणि आपले आरोग्य फिट ठेवा या कान मंत्रावर लेखिका नमिता जैन यांनी लिहिलेल्या डू यू नो या पुस्तकाचे प्रकाशन प्रेस क्लब मुंबई येथे त्यांच्याच हस्ते करण्यात आले। या प्रसंगी नमिता जैन यांनी सांगितले की आरोग्याला घातक असलेल्या गोष्टी करू नका। धूम्रपान, मद्यपान, सेकंडरी लाईफस्टाईल, मधुमेह, कॉफी, चहा, सॉफ्ट ड्रिंक्स या गोष्टींपासून सावधगिरी बाळगा। चालता, उभे राहता, बसता, काम करताना पाठीत पोक न करता पाठ ताठ करावी। जास्त थकवा येईपर्यंत व्यायाम कसरत करू नये। झोपतानाही योग्य समांतर रेषेत झोपावे। अशा अनेक आरोग्याविषयक मार्गदर्शन या डू यू नो या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी आपणास सर्वांना दिलेले आहेत। शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांचे कायमस्वरूपी स्मृती उद्यान शिवसेना प्रमुखांच्या प्रथम स्मृती दिनासाठी सज्ज। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या 17 नोव्हेंबरला पहिला स्मृती दिन आहे। बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत 17 नोव्हेंबर 2012 रोजी मालवली होती। दुपारी 3:30 वाजता बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला। वयाच्या 87व्या वर्षी बाळासाहेबांचे निधन झाले। बाळासाहेबांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला। बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी लोटली। त्यांचा पहिला स्मृतिदिन आल्याने शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यास लाखो सैनिकांचा महासागर उसळणार हे मात्र नक्कीच। शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिन 17 नोव्हेंबरला आहे। या निमित्ताने शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुखांचे कायमस्वरूपी स्मृती उद्यान मुंबई महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आले असून ते स्मृती उद्यान
शिवसेना प्रमुखांच्या प्रथम स्मृती दिनासाठी सज्ज झालेले आहे। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851। आमचे ईमेल आयडी आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com। आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येत आहोत नवीन घडामोडी। तर पाहायला विसरू नका www.jiavirat.com मधील जियाविरत न्यूज। धन्यवाद।